देव आपली परीक्षा घेत असतो, कारण त्याला ठाऊक असतं आपण किती सहन करू शकतो. आणि जेव्हा योग्य वेळ येते ना, तेव्हा तो भरभरून इतकं देतो ना, की ज्या वेदनांनी डोळे भरले होते आपले, तितक्याच आनंदाने आपले डोळे ओसंडून वाहू लागतात. प्रत्येक सकाळ ही हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर असावी, मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम. हे बाप्पा गणराया, खूप काही मागत नाही मी तुझ्याकडे, पण ज्यांना जवळ केलंय ना, त्यांना कधीच दूर करू नकोस माझ्यापासून. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे. आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना आज राजू आणि फौजी साहेब करणार आहेत. तर ती कशी कशी करतात, काय वगैरे सगळं मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आले बापरे, सगळं सामान आणलं गाड्या गोळा करून. म्हणजे तीनदा जायची गरजच नाही, नाही का? दही राहिलं का पंचामृतासाठी? तर गणपती स्थापनेची सगळी तयारी झालेली आहे. हे काय, फौजी साहेब पण तयार आहेत, सामान घेऊन आलेत बाकीचं, म्हणजे काही विसरायला नको, नाही का? आहे ना राजू? राजूला पण सुट्टी आहे आज, मुलांना पण सुट्टी आहे, तर घरीच आहेत सगळे. आणि तयारी काय काय झाली तुम्हाला दाखवते मी आता. तर हे अशी तयारी झाली बरं का. सगळं सामान गोळा केले, फळं, नारळ, नागवेलीचे पानं, त्यानंतर पंचामृत बनवण्यासाठी इथं मध आणून ठेवलाय, तांदूळ, इथं रिद्धी सिद्धीच्या स्वरूपामध्ये सुपाऱ्या मांडायच्या, त्या सुपाऱ्या गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये एक मांडायची ना आपल्याला सुपारी अभिषेकसाठी ती, त्यानंतर विडा, इथं जानवं, त्यानंतर कलशाला बांधायचा कालावा, हळदी कुंकू गुलाल, त्यानंतर हे इथं भीमसेनी कापूर आणलाय फौजी साहेबांनी. आता मी दुसरा कापूर घेतला होता. इथं मिठाई आणली फौजी साहेबांनी. हे गंगाजल, गोमूत्र सगळं तयार करून ठेवलंय. इथं हार, फूल, निरांजन आरती करायला, त्यानंतर इथं पळी अभिषेक घालायला, हे इथं केळी, आणि इथं गणपती बाप्पा आणायला जायचे ना फौजी साहेबांना, वस्त्र घेऊन ठेवलंय. आणि फौजी साहेब इथं तयार आहेत गणपती बाप्पा आणायला जायला. नमस्कार. आणि हे इथं आपलं गणपती बाप्पांची स्थापना करायची ना, तर इथं असं तयारी केली. हे इथं कलश ठेवून घेतलाय, म्हणजे अजून भरला काहीच नाही, पण आता कुठं काय मांडायचंय ते सगळं नाही का ठेवून दिलंय असं इथं. कारण फौजी साहेबांच्या हाताने आज गणपती बाप्पांची स्थापना करायची. कारण कधी लेडीजला काय प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही, त्यामुळं घरातल्या सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि हे इथं दिवा पण भरून ठेवलाय फौजी साहेबांनी, वादबीत सगळं घालून ठेवलंय. तर हे अशी तयारी झालेली आता. हे राजू पण तयार आहे. गणपती बाप्पा आणायला जायचे ना, टोपी विपी घेऊन बसलाय तो. चला निघताय आता, चला घेऊ स्थापना करून. या तुम्ही गणपती बाप्पाला घेऊन, चला बरं निघा. हा घ्या कपडा, ते त्यांनी कपडा घेतला. चला, आहे का? 2 टोप्या घाला 2 जण. तांदूळ काढून ठेवता का? म्हणजे गणपती बाप्पा आले की लगेच त्याच्यावर विराजमान करायचे, आहे ना? हे फौजी साहेबांनी स्वास्तिक काढला इथं. आणि त्या प्लेट मध्ये ना तांदूळ टाकायचे आणि अष्टदल कमल काढायचं. खाली तांदूळ ठेवले ना तिथं, म्हणजे ते कसं इकडे तिकडे पांगलं जाते, त्यामुळं. हे फौजी साहेबांना अष्टदल कमल पण येते. शाबास. असं आलं पाहिजे घरात सगळ्यांना. फौजी साहेब असं मी पूजा करताना कधी कधी पाहतेत ना, तर त्यांना पण असं थोडंफार येतं, है ना जी? बाजालं. त्याच्यावरती स्वास्तिक काढून ठेवा. आता काहीच नाही, आता तुम्ही गणपती बाप्पांना घेऊन या जा. 11 रुपये पेमेंट केलं आपण, पण 11 रुपये. हा, ते शगुनचे.
चला, हे पहा आमचे गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा दारामध्ये आल्यावर गणपती बाप्पावरून भाकरीचा तुकडा आणि पाणी ओवाळायचं, एका कोपऱ्यामध्ये टाकायचं आणि ज्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पा असतात ना त्यांच्या पायावर पण थोडंसं पाणी टाकायचं असतं. तर आज मी फौजी साहेबांकडून का करून घेते, कारण ते करतात ना मुलं पण पाहतात आणि मग घरातले सगळेच हळूहळू शिकतात. कसं आहे ना, घरामध्ये मी एकटीच लेडीज आहे आणि सणासुदीला कधीमधी मला असं आडवं येतं आणि मग आपले सणासुदीचे सण आहेत ना मला साजरे करता येत नाही, खंड पडू नये यासाठी मी फौजी साहेबांना मुलांना थोडंफार असं शिकवत असते, म्हणजे ते करतात. तांदळाने स्वास्तिक काढलेले याच्यावर विराजमान केलेत. आता त्यानंतर बाकीचं पाहू आपण, है ना. आता सुपारीच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. तर आता सगळ्यात पहिलं आचमन करा, 3 वेळा हातावर पाणी घ्यायचं आणि प्यायचं. पहिलं डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचं. हे पहा असं सांगावं लागतं बरं का. हां, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम माधवाय नमः. शेवट हातावर पाणी घ्यायचं, सोडायचं, हात स्वच्छ पुसून घ्यायचा. आधी दिवा लावून घेऊ. ओके. आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करायची. आता गणपतीच्या स्वरूपामध्ये एक सुपारी घेतली. गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा, आधी पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणायचं तुम्ही. ओम गण गणपते नमः, 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 ओम गण गणपते नमः. कपडा हा, पुन्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा, एक फूल. राजू एक फूल घे. ओके, नमस्कार. अरे वा, हे पहा. सांगा आता पुढचं, चल टपाटप काय आहे ते. आता कलशावरती स्वास्तिक काढायचा. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू, 1 फूल घालायचं. स्वास्तिक काढा. मध्ये एक टिंब, 2 लाईनी खालीन वर. हां, खालीन वर. ओके. आणि कलशाच्या पाठीमागून पुन्हा 5 लाईनी. 2, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू, 1 फूल, हां, 1 दुर्वाची काडी. हां, दुर्वाची काडी. आता विड्याची पानं 5 आणि त्याच्यावरती नारळ. त्याआधी आता कलशाला लाल पिवळा धागा बांधून घ्या, कलावा, आणि नारळाला पण बांधायचा. हे पहा असा. नारळाला पण असा धागा बांधून घ्यायचा. आता याच्यावरती 5 विड्याची पानं. घरचे पाने, तसे पाने किती मोठाले आहेत ना. कसले पाने का? मोठाले आहेत एकदम. आणि हे 10 दिवस म्हणजे पिवळे पण पडत नाही बरं का. बाजारातले पानं आहेत ना लगेच पिवळे पडतात 2-4 दिवसातच. पहिले तोडलेले असते, पहिले तोडलेले असतात ते. हा,
आता नारळ ठेवायचं त्याच्यावरती. अष्टदल कमल आहे ना त्याच्यावरती हळदी कुंकू वाहा आणि कलश मांडा. ओके, केली कलशाची स्थापना इथं. आता कलशावरती पुन्हा हळदी कुंकू अक्षदा वाहा. अक्षदा, एक फूल. हा नमस्कार. हा, आता गणपती बाप्पांची पूजा झाली. सुपारीच्या स्वरूपामध्ये कलशाची स्थापना झाली. आता एका फुलाने गणपती बाप्पांच्या वरती थोडस गंगाजल. आधी कपडा काढा ना. हे आपले गणपती बाप्पा. थोडस गंगाजल शिंपडा फुलांनी. थोडस जास्त नाही बरं का, मूर्ती जास्त नाही, थोडं. हा, आता थोडस पंचामृत पण. पंचामृत घे राजू. ओके, तर पंचामृत शिंपडलं ना थोडस. पुन्हा गंगाजल. हा, पुन्हा थोडस गंगाजल. हळदी कुंकू गुलाल. गुलाल पण वाहा. तर मूषक राजला पण मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्यात. त्यानंतर तुम्ही बघू शकता फौजी साहेबांनी त्यांचा डावा हात त्यांच्या हृदयाला लावलाय आणि त्यांचा उजवा हात गणपती बाप्पांच्या हृदयाला लावलाय. आणि दुर्वांनी गणपती बाप्पांच्या हृदयाला, दोन्ही डोळ्याला, त्यानंतर दोन्ही हातांना असं स्पर्श करायचंय दुर्वांनी. आणि असं म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा, मी तुमच्यामध्ये प्राण आणत आहे, तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या. गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण. याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा. याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा. तुम्हाला म्हणाय नाही सांगितलं. तुम्हाला सांगत होते मी. हा, आता झालं. आता जानवं घालू आपण गणपती बाप्पांना. आता हा, आता तिकडं डावीकडून उजवीकडं जानवं. बरोबर ना? हा, ओके. आता हार फुल घाला. आधी वस्त्र घाला. आता आधी वस्त्र. हा, आता फुलांची माळ. कधी केलं नाही ना फजिती, आहे ना? वा. आता तिथं 2-2 पानं ठेवा रिद्धी सिद्धीला, अलीकडं आणि पलीकडं जुडीच्या. थोडे थोडे तांदूळ ठेवा. थोडेसे तांदूळ, त्याच्यावरती हळदी कुंकू. रिद्धी सिद्धीच्या स्वरूपामध्ये आपण सुपाऱ्या घेतल्यात ना, त्या ठेवा. थोडीशी असं सपाट करा म्हणजे पडणार अंगासं. हा, आता पुन्हा रिद्धी सिद्धीला हळदी कुंकू, एक फूल. राजू फुलं घे रे बाबू. राजू फुलं घे. अक्षदा पण वाहा थोड्या थोड्या. हळदी कुंकू वाहिल्यानंतर अक्षदा आणि फुलं. थांबा. आता कापसाचं वस्त्र रिद्धी सिद्धी मातेला. हा, आता फूल. ओके. नमस्कार. आता जास्वंदीचे फुलं वा. किती फुलं निघलेत बघा आता हे आपल्या झाडांना. काय व्हायचे ते वा आता फुलं. त्या कलशावरती पण एक जास्वंदीचं फुल ठेवा, छान वाटतं. गणपती बाप्पांना घ्या.
असं आहे. देठ देवाकडे असतो. इथं मध्ये पण एक वहा गणपती बाप्पाच्या हातामध्ये पण द्या. कलशावरती पण एक ठेवा. ओके. हा तिथंच असतात, कानाजवळ असतात दुर्वा. 5 अजून एक पान दे. आता 5 फळं मांडा त्याच्यावरती. हो, देठ वरती. केळी इकडनं ठेवा. दिल्लीच राहू दे जरा, राहू दे दिल्ली. हो, हा ठेवा तिथे विडा. आता कोणताही नैवेद्य ठेवला तरी पण गुळ खोबऱ्याची वाटी ठेवायची, गणपती बाप्पांची आवडती. ओके. आता पाण्याचं मंडल करा पलीकडे चौकट, चौरस करायचं आणि मध्ये अशी फुली मारायची, त्याच्यामध्ये चौरस. हा, अरे वा, तुम्हाला बरंच येतं या. आणि नैवेद्य ठेवा त्याच्यावरती. आता त्याच्यावरून 3 वेळा पाणी फिरवा. सगळे हे फळं वगैरे आहेत ना, सगळ्यावरून थोडं थोडं 3 वेळा. नैवेद्यम समर्पयामि. करता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठे झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देवी ओटी कुंकुंकेश्वरा. गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे फौजी साहेबांनी आणि राजूंनी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. काही चुकलं असेल तर ते आमचं, बरोबर असेल तर ते देवाचं. आणि शमीचे पानं पण व्हायचे असतात बरं का. शमीचे पानं तिथं लावा गणपती बाप्पांच्या. हा, गणपती बाप्पा मोरया. तर फौजी साहेब पूजा व्यवस्थित करत होते, मी त्यांना सांगत होते. आणि फौजी साहेबांना जे लागते ना पूजेसाठी, राजू पटपट त्यांना ते काढू देत होता. तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली आम्ही. आणि गणपती बाप्पा घरामध्ये विराजमान झालेले आहेत आमच्या. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आपल्या सगळ्यांना उत्तम आयुष्य, आरोग्य, सुख, शांती, समाधान देवो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईन. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.